Students, welcome back in the sixth video of this chapter, History, chapter 4th, Economic Development. So first we saw introduction of what is economic system and what three things are important into it. Then we took introduction of three types of economies, that is socialist, capitalist and mixed economy. Then we saw public sector, private sector and joint sector in mixed economy. So also we studied in 5-year plans. So what is the importance of 5-year plans? Then what is the fundamental principle of planning? Then what are the goals of these 5-year plans? This much we have studied in this chapter. So now we will start from 5-year plans. So first 5-year plan 1951 to 1956. The expenditure in this plan was primarily on agriculture, social development, irrigation and flood control. Sources of energy, rural and small industries, heavy industries and minerals, transport and communication, education and health. This plan consisted of measures to lay the foundation of planned economic development. तर विद्यार्थ्यांनो आपल्याला माहिती आहे की प्लॅनिंग कमिशनची स्थापना 1950 मध्ये झाली. 1950 आणि त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे चेअरमन होते. आणि मग पुढच्या वर्षापासून लगेच 1951 पासून पंचवार्षिक योजनांना सुरुवात झाली. तर मग पहिल्या पंचवार्षिक योजनेत जो खर्च केला गेला तो मुख्यत्वे कशावर झाला तर ॲग्रिकल्चर. बघा सगळ्यात आधी ॲग्रिकल्चर का, कारण की आपण स्वयंपूर्ण नव्हतो की जेवढी आपली लोकसंख्या आहे तेवढ्या सगळ्या लोकांना पोटभर 2 वेळचं जेवण द्यायला. तर मग ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवर भर देण्यात आला की जेणेकरून कमीत कमी सगळ्या लोकांना आपण 2 वेळचं जेवण पोटभर जेवण देऊ शकू. ठीक आहे. नेक्स्ट सोशल डेव्हलपमेंट, मग सामाजिक विकास. ठीक आहे. सगळ्यात आधी त्यांचं खाण्याचं, नंतर मग सामाजिक विकास. तर या सगळ्या गोष्टींवर खर्च झाला. ठीक आहे. नंतर इरिगेशन अँड फ्लड कंट्रोल, तर हे सुद्धा कशाशी संबंधित आहे तर ॲग्रिकल्चर है ना, इरिगेशन आणि फ्लड कंट्रोल. तर त्यावेळी आताच्या तुलनेने बराच पाऊस पडायचा तर भरपूर यायचे. तर त्या दृष्टीने काही फ्लड कंट्रोल करण्यासाठी काही धरणं किंवा बंधारे बांधता येतील का किंवा काही स्ट्रक्चर, तर ह्या सगळ्या गोष्टींवर खर्च होत होता करण्यात आला पहिल्या पंचवार्षिक योजनेत. सोर्सेस ऑफ एनर्जी. ठीक आहे. तर बघा हे सगळं स्मॉल रूरल इंडस्ट्रीज, हेवी इंडस्ट्रीज, मिनरल्स, ट्रान्सपोर्ट है ना म्हणजे दळणवळण, अँड कम्युनिकेशन म्हणजे संवाद, एज्युकेशन अँड हेल्थ, ह्या सगळ्या बेसिक नेसेसिटीज आहेत. तर यांच्यावर भर देण्यात आला सगळ्यात आधी. ठीक आहे ना. एकदमच तिथे चंद्रावर जाण्याची असं मंगळावर जाण्याची गोष्ट नाही आहे. कारण की सगळ्यात आधी लोकांना जेवण, शिक्षण, त्यांची हेल्थ म्हणजे तब्येत चांगली असणं महत्त्वाचं आहे. नंतर ते बाकीच्या गोष्टींचा विचार करतील. ठीक आहे. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर खर्च करण्यात आला. सो दिस प्लॅन कन्सिस्टेड ऑफ मेजर्स टू ले द फाउंडेशन्स ऑफ प्लॅन्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ठीक आहे. जर लोकांकडे जर लोकांना या मूलभूत सुविधा मिळाल्या तर मग आपण त्यांच्याकडून आणखी काम करून घेऊ शकतो हे ना. आणि मग त्यातून पुढे आपल्याला एक नियोजित एक आर्थिक विकास घडवून आणता येईल. ठीक आहे. तर मग फर्स्ट 5-year प्लॅनमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर खर्च करण्यात आला. ओके. सो नाव क्वेश्चन फॉर होमवर्क इज द फर्स्ट 5-year प्लॅन वॉज implemented in which year, from which year to which year. Okay, the first 5-year plan was implemented from which year and ended in which year. Okay, and next question for homework is which measures were considered into the first 5-year plan. Which measures were considered into first 5-year plan. Now the second 5-year plan, दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. ठीक आहे. 1956 ते 1961. This plan had ambitious goals of industrialization, iron and steel industries at Durgapur,
Bhilai and Rourkela, chemical fertilizers plant at Sindri, rail engine factory at Chittaranjan, factory of railway bogies at Perambur, shipbuilding factory at Vishakhapatnam, and other heavy industries were set up in the public sector. Huge dams like Bhakra Nangal, Damodar, etc. were built to make water available for agriculture. It led to increase in the national income. ठीक आहे. तर आता सुरुवातीच्या ह्याच्यात शिक्षण, आरोग्य, नंतर शेती या सगळ्या गोष्टींवर भर दिला 5 वर्षात, यावर काही काम केलं. नंतर मग थोडा ॲम्बिशियस म्हणजे आता त्यांनी त्यांच्या अपेक्षा वाढवल्या की आता आपण कारखाने म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन करायला पाहिजे. तर मग धातूंशी रिलेटेड म्हणजे लोखंड, स्टील या संबंधित काही आपल्याला बऱ्याच वस्तू लागतात, तर त्या संबंधित कारखाने फॅक्टरी सुरू करण्यात आल्या. तर कुठे कुठे तर दुर्गापूर, भिलाई आणि रूरकेला इथे. केमिकल फर्टिलायझर प्लांट ॲट सिंद्री, तर रेल्वे इंजिनची फॅक्टरी चित्तरंजनला. तर अशा प्रकारे इतका खर्च करण्यात आला आणि मग याच्यातून काय झालं, इट लेड टू इन्क्रीज इन नॅशनल इन्कम, आणि मग आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं. ठीक आहे. सो नाव थर्ड 5-year plan. So this plan was aimed at 1961 to 1966. This plan was aimed at bringing about a balance in industries and agriculture. The other goals of the plan included increase in national income, heavy industries, development in transport and mineral industry, alleviation of poverty, and to expand the opportunities for employment. तर मग आता पहिल्या ह्याच्यात ॲग्रिकल्चर, दुसऱ्या ह्याच्यात इंडस्ट्रीज, आता तिसऱ्या ह्याच्यात दोघांना बॅलन्स करणार. ठीक आहे. तर मग तिसऱ्या ह्याच्यात दोघांना बॅलन्स करण्यात आलं, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरला. नंतर मग काही आणखी त्यांचे ध्येय होते की राष्ट्रीय उत्पन्न वाढावं, ज्या हेवी इंडस्ट्रीज आहेत, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज त्या सुरू करण्यात यावा. नंतर जे दळणवळण आहे किंवा खनिजे आहेत यात बराच विकास व्हावा आणि गरिबी दूर व्हावी. या सगळ्या नंतर जे रोजगार आहेत त्या रोजगाराच्या संधी, जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्या, या सगळ्या गोष्टींचा यात विचार करण्यात आला. त्याचबरोबर आफ्टर द थर्ड 5-year plan, 3 1-year plans were implemented from 1966 to 1999. This was a period of intense famine due to invasion by China, war with Pakistan. The government had to focus on defense rather than development related tasks. Also, the famine required the government to undertake measures to tackle the effects of famine. All these issues stressed the Indian economy greatly. तर आपल्याला माहिती आहे की चायनाने 1965मध्ये 66च्या काळात आक्रमण केलं होतं, 65-66मध्ये. तर मग तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 1966 पासून पुढे 67, 68 आणि 69, ठीक आहे, या 3 वर्षात मग पंचवार्षिक योजना न अवलंबता एक वर्षाचे त्यांनी प्लॅनिंग केलं. आणि ह्याच काळात खूप मोठा दुष्काळसुद्धा होता भारतात. ठीक आहे. चायनाकडून आक्रमण, पाकिस्तानसोबत पाकिस्तान विरुद्ध युद्ध झालं होतं. त्यामुळे सरकारला विकासावर भर देण्याऐवजी जे देशाचं संरक्षण कसं करण्यात येईल यावर भर द्यावा लागला. आणि त्याचबरोबर आता फेमाईन म्हणजे दुष्काळ पडल्यामुळे भूकमारी म्हणजे उपासमारीनेच लोक मरायला नको, तर या सगळ्या गोष्टींवर सरकारला भर देणं किंवा लक्ष देणं भाग पडलं. त्यामुळे पंचवार्षिक योजना न अवलंबता एक वर्षाच्या योजना होत्या त्या 3 वर्षात. आणि या सगळ्या गोष्टींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप खोलवर परिणाम झाला. फोर्थ 5-year plan from 1969 to 1974.
The intentions behind setting the goals of this plan were that India should become self-reliant, government should develop the basic industries, increase the speed of economic development, and pay attention to establishing a socialistic pattern of society. 14 major banks in the country were nationalized. This plan did not succeed as expected. The economy had to bear the burden of Bangladesh war. The expenditure over refugees had to be borne as well. The Indian economy suffered due to the pay raise of government and railway servants and rise in the prices of petrol in the international markets. तर चौथ्या पंचवार्षिक योजनेत काय झालं? चौथी पंचवार्षिक योजना होती 1969 ते 1974 पर्यंत. तर आता भारताला स्वनिर्भर बनवावं असं आपल्या नेत्यांना वाटत होतं आणि मग त्यांनी काही बेसिक इंडस्ट्रीज चालू करण्याचा विचार केला की ज्याच्याने आपला आर्थिक विकासाचा दर वाढेल आणि नंतर त्याचबरोबर समाजाची एक सामाजिक विकास होईल या दृष्टीने रचना करण्यात यावी असंही त्यांनी एक पॅटर्न तयार केलं. त्याचबरोबर 14 बँकांना राष्ट्रीयकृत करण्यात आलं. पण तरीही ही योजना जितकी अपेक्षित होती तितकी यशस्वी झाली नाही आणि त्याचबरोबर आपलं युद्ध झालं होतं बांगलादेशसोबत, तर त्याचाही परिणाम झाला आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि काही त्यांच्या देशातून बांगलादेशमधून काही रिफ्युजी आले होते. रिफ्युजी म्हणजे ते आपला देश सोडून दुसऱ्या भूमीवर जातात, ठीक आहे, तर त्यांना त्या भूमीवर आश्रय मिळतो, ठीक आहे, तर दे आर रिफ्युजीज. त्यांच्यावर काही खर्च करावा लागला भारताला, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे सरकारी कामगार आहेत किंवा रेल्वेचे वर्कर्स आहेत त्यांचा पगार वाढला किंवा त्यांनी वाढवला आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दरही वाढले. तर या सगळ्या गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणखी थोडा ताण वाढला. सो फिफ्थ 5-year plan 1974 to 1979. This plan was designed with the goal of making India economically self-sufficient by alleviating poverty. So now next question for homework is, in which 5-year plan banks were nationalized? In which 5-year plans 14 major banks were nationalized? Okay, next. Okay, now next question for homework is, in which 5-year plan poverty alleviation was focused? In which 5-year plan poverty alleviation was focused? Okay, now fifth 5-year plan. This plan was designed with the goal of making India economically self-sufficient by alleviating poverty. The objectives of the fifth plan were as follows: increase the national income, make large-scale employment available, supply education, nutritious food and drinking water, to make facilities of medical treatment available in rural areas, to supply electricity and means of communication, implement social welfare schemes on a wide scale, bring about development of agriculture, increase the basic industries, purchase food grains and other life sustaining goods by monopoly purchase and make them available to the poor at reasonable prices through a public distribution system. तर मग आता तुम्ही म्हणणार की याच्यात तर सगळ्याच गोष्टी आल्या. हो, तर याच्यात आधीच त्यांनी म्हटलं आहे मेकिंग इंडिया इकॉनॉमिकली सेल्फ सफिशियंट. तर हे सगळं फोकस होते आणि या सर्व गोष्टी मग तर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिफ्थ 5-year प्लॅन वर इन्क्रीज नॅशनल इन्कम. तर एवढे सगळे यांचे ऑब्जेक्टिव्स होते. ओके, तर याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की इन्क्रीज द बेसिक इंडस्ट्रीज, परचेज फूड ग्रेन्स अँड अदर लाईफ सस्टेनिंग गुड्स बाय मोनोपॉली परचेज. ओके, okay, so now next question of homework is,
So monopoly purchase was used in which 5-year plan, or in which 5-year plan monopoly purchase was used. Okay, so now next, during the 5th plan, it was not possible to achieve the goals of removal of poverty and increase in employment. In the 1977 general elections, the Congress party was defeated. The Janata Party came to power. The new government ended the 5th plan towards the end of the March 1978, but it failed. In 1980, general elections were held for Lok Sabha. The Congress party came to power. The Congress government closed the system of the rolling plan and again started planning like before. ओके, तर विद्यार्थ्यांनो, इथे 5व्या पंचवार्षिक योजनेत आपल्याला गरिबी दूर करणे आणि रोजगार वाढवणे हे जेवढं अपेक्षित होतं तेवढं अचीव करणं शक्य नाही झालं. त्याचबरोबर 1977मध्ये निवडणुका झाल्या, यात काँग्रेस सरकार हरलं आणि जनता पार्टीचं सरकार आलं. पुढे हे जे पंचवार्षिक योजना होती, 5वी पंचवार्षिक योजना जी 1979पर्यंत चालणार होती, तर जनता पार्टीने याला बंद केलं मार्च 1978मध्ये. परंतु पुढे जाऊन लगेच काही महिन्यात जनता सरकार पण पडलं आणि मग पुन्हा काँग्रेस आलं. तर काँग्रेसने पुन्हा एकदा मग 1980मध्ये नवीन प्लान सुरू केला. सो दॅट इज 6th 5-year plan. Okay, so 6th 5-year plan 1980 to 1985. This plan also stressed upon alleviation of poverty and employment generation. This plan had the following objectives: significantly increase the growth rate in the economy, reduce the rate of poverty and unemployment, shape and implement a population policy so that people adopted the small family norm voluntarily and thus keep the population under control. तर बघा, परत त्याच गोष्टीवर हे भर देत आहेत की एलिव्हेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे गरिबी दूर करणे किंवा जे गरीब आहेत त्यांची उन्नती घडवून आणणे. तर कशा प्रकारे? तर त्यांना रोजगार मिळेल, मग रोजगारानंतर त्यांना काही पैसे मिळतील, काही वाचतील, तर अशा प्रकारे हळूहळू त्यांचा विकास होईल. सो दिस प्लॅन हॅड द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्स. सो काय होते त्यांचे ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्टे काय होती 6व्या प्लॅनची? सिग्निफिकंटली इन्क्रीज द ग्रोथ रेट इन द इकॉनॉमी. तर आपली ज्या आर्थिक विकासाचा दर आहे त्याला अगदी जास्त प्रमाणात वाढवायचा. त्याचबरोबर गरिबी दूर करायची, बेरोजगारपणा जो आहे बेरोजगारी दूर करायची आणि त्याचबरोबर पॉप्युलेशन पॉलिसी म्हणजे लोकसंख्याचं धोरण आखायचं की जेणेकरून लोकांना एक जागरूकता तयार होईल आणि जे लोकसंख्याचा विस्फोट आहे तो त्याच्यावर कंट्रोल आणता येईल. सो द फॉलोइंग प्रोग्राम्स वर इम्प्लिमेंटेड इन द 6th 5-year plan. तर कोणकोणते प्रोग्राम होते? इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IRDP. नेक्स्ट रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. नेक्स्ट नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि सलेम स्टील प्लांट. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट इज अवर 7th 5-year plan 1985 to 1990. This plan laid stress on food, employment and productivity. The objectives of the plan included development, modernization, self-reliance, social justice, improving the techniques of production to achieve an yearly increase in national income of 5% and increase food grain production. तर 7व्या पंचवार्षिक योजनेत अन्न, रोजगार आणि प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे त्यांची एफिशियन्सी किंवा कार्यक्षमता. ठीक आहे, तर याच्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर विकास, आधुनिकता, स्वावलंबीपणा, सामाजिक न्याय, नंतर तंत्रज्ञानात सुधारणा घडवून आणणे,
किंवा सुधारित तंत्रज्ञान निर्मिती करणे. आणि वार्षिक जो आर्थिक वृद्धीचा दर आहे तो कमीत कमी 5% असावा. आणि त्याचबरोबर जे धान्य आहे त्यांचे उत्पादन वाढावं. हे सारे यांची उद्दिष्ट होते 7व्या पंचवार्षिक योजनेत. सो द फॉलोइंग प्रोग्राम्स वर स्टार्टेड इन दिस प्लॅन. तर मग 7व्या पंचवार्षिक योजनेत कुठले नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आले? तर जवाहर रोजगार योजना, इंडिया आवास योजना, स्कीम ऑफ 10 लाख वेल्स. ठीक आहे. द 7th प्लॅन प्रूव्ड टू बी इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन. तर मग कोणकोणत्या योजना 7व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाल्या? तर जवाहर रोजगार योजना, इंडिया आवास योजना आणि स्कीम ऑफ 10 लाख वेल्स. ओके. आणि मग ह्या सगळ्या दृष्टिकोनातून 7वी पंचवार्षिक योजना एक महत्त्वाची भूमिका बजावत होती रोजगार निर्मितीमध्ये. नाव 8th 5-year plan from 1992 to 1997. So this plan gave a lot of scope to the private sector. The plan had the following features: to maintain the rate of growth in national income at 6.5%, to control the growth of population, to encourage the program of family planning, to remove literacy by expansion of primary education. The following programs were started during this plan: प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धि योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मिड डे मील स्कीम, इंदिरा महिला स्कीम, गंगा कल्याण स्कीम. During the 8th plan, the importance of the private sector grew. This plan is a reflection of the liberalization and free market policy adopted in 1991. तर बघा विद्यार्थ्यांनो, 8व्या पंचवार्षिक योजनेत जे खाजगी क्षेत्र होतं त्याला बराच महत्त्व देण्यात आलं. आणि पुढे यांनी काय उद्दिष्ट ठेवली होती की आपल्या आर्थिक वृद्धीचा दर, राष्ट्रीय आर्थिक वृद्धीचा दर किंवा राष्ट्रीय विकासाचा दर जो आहे तो 6.5% असावा. त्याचबरोबर लोकसंख्या वृद्धीवर कंट्रोल आणावा. त्याचबरोबर कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आयोजित करावेत. आणि जी निरक्षरता आहे भारतामध्ये त्याचा नाश करावा किंवा लोकांना शिक्षित करावं. ठीक आहे. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या 8व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाल्या. सो ड्युरिंग द 8th 5-year प्लॅन म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राला बरंच महत्त्व प्राप्त झालं. आणि ही 8वी पंचवार्षिक योजना लिबरलायझेशन, ठीक आहे, म्हणजे उदारत्व ह्याचं एक रिफ्लेक्शन आहे. उदारत्व 8व्या पंचवार्षिक योजनेत दिसून येतं. कारण की आधीच्या काळात प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खाजगी क्षेत्राला एवढं महत्त्व दिलं नाही जायचं. त्यांना बरेच कागदपत्र गोळा करावी लागायची नवीन कंपनी सुरू करण्यासाठी. तर ते आता सगळं सोपं करण्यात आलं होतं आणि त्याचमुळे जास्तीत जास्त खाजगी क्षेत्रात नवीन इंडस्ट्रीज सुरू झाल्या. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज स्कीम ऑफ 10 लाख वेल्स इज इन्क्लुडेड इन विच 5-year plan? Scheme of 10 lakh wells is included in which 5-year plan? So now next is our 9th 5-year plan 1997 to 2002. This plan focused on agriculture and rural development. The objectives of this plan were to increase the rate of growth of the economy, create healthy competition in the infrastructure sector, give a new direction to industrial policy for ensuring foreign investment. ओके. तर मग 9व्या पंचवार्षिक योजनेत काय काय करण्यात आलं? तर शेतीवर आणि खेड्यांच्या विकासावर यावर जास्त भर देण्यात आला 9व्या पंचवार्षिक योजनेत. तर यांची उद्दिष्ट काय होती? तर आपला आर्थिक वृद्धी घडवून आणावी, अर्थव्यवस्थेचा विकास अगदी लवकर घडवून आणावा. त्याचबरोबर जे बांधकाम क्षेत्र आहे त्यात एक हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे एक स्पर्धा, परंतु त्यात कोणी दुसऱ्या एकमेकांचं नुकसान नाही करणार अशा प्रकारे. ओके. नंतर जे
उद्योगधंद्यांचं क्षेत्र आहे त्याच्यात काही नवीन योजना आणण्यात आल्या की जेणेकरून फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे दुसऱ्या देशातील कंपनी किंवा फॅक्टरीसुद्धा आपल्या देशात येऊन गुंतवणूक करतील. द फॉलोइंग स्कीम्स वर स्टार्टेड ड्युरिंग 9th प्लान. तर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री चाइल्ड वेलफेअर पॉलिसी, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धि योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना इत्यादि. Okay, so next question for homework is, so which plan is the reflection of liberalization and free market policy? Which plan is the reflection of liberalization and free market policy? So now in this 9th 5-year plan, in this plan the progress of communication system and service sector was achieved as per the expectations. There was a growth in the fields of construction and communication. Okay. तर पुढे ह्या 9व्या पंचवार्षिक योजनेत जे दळणवळणाची साधने म्हणजे कम्युनिकेशन, नंतर संदेशवहन, सेवा सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, तर यामध्ये जेवढं अपेक्षित होते तेवढी वाढ आपण करू शकलो 9व्या पंचवार्षिक योजनेत. त्याचबरोबर जे बांधकाम क्षेत्र आहे आणि कम्युनिकेशनचं जे क्षेत्र आहे त्याच्यातही आपण बरेच वाढ घडवून आणू शकलो. ठीक आहे. तर ह्या झाल्या आपल्या 9 पंचवार्षिक योजना. आता इथून पुढे आहे नॅशनलायझेशन ऑफ बँक्स. So, during the tenure of Prime Ministers Pandit Nehru and Lal Bahadur Shastri, banking was a monopoly of the private sector. These banks represented different industrial groups. The directors of these banks were working towards developing industrial sector and increasing its profits. In order to stop this, the government nationalized the Imperial Bank in 1955. And it got converted into State Bank of India. This bank opened several branches all over the country in a short while and played a major role in the development. ओके. तर आता 9व्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण शिकणार आहोत की बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, राष्ट्रीयकृत करण्यात आल्या काही बँक. तर मग जेव्हा पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते तर जे खाजगी क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या होत्या, इंडस्ट्रीज होत्या, त्याचे जे डायरेक्टर होते त्यांच्याच मालकीच्या या बँक होत्या. ठीक आहे. आणि ते नेहमी प्रयत्न करायचे की आणखी कशा प्रकारे आपल्याला नवीन उद्योगधंदे किंवा इंडस्ट्रीज सुरू करता येतील. ठीक आहे. तर मग हे सगळे थांबवण्यासाठी सरकारने 1955मध्ये इम्पेरियल बँकचं राष्ट्रीयकरण केलं आणि ह्याच इम्पेरियल बँकचं पुढे नवीन नाव आलं स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि मग पुढे या बँकेच्या भारतभर अनेक शाखा उघडण्यात आल्या अगदी कमी वेळात. आणि मग त्यातून ही आता खाजगी बँक नसल्यामुळे जास्तीत जास्त लोक बँकेची सेवा आपल्यासाठी उपलब्ध करून घेऊ शकले. ठीक आहे. तर सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज, सो in which 5-year plan the healthy competition was created in the infrastructure sector? In which 5-year plan the healthy competition was created in the infrastructure sector?
ओके. सो नाव नॅशनलायझेशन ऑफ बँक्स. यात आपण बघितलं की कशा प्रकारे राष्ट्रीयकरण करण्यात आलं, राष्ट्रीयकृत करण्यात आल्या काही बँक्स. सो बॅकग्राऊंड ऑफ नॅशनलायझेशन. इंडिया हॅड अडॉप्टेड मिक्स्ड इकॉनॉमी आफ्टर इंडिपेंडन्स. Nationalization of banks was essential to cover the deficits if they occurred while implementing different schemes. Also, the profits of these banks would come into the government treasury once they were nationalized. Along with this, the policy of developing small industries and pharmaceutical industries had to be implemented. Lal Bahadur Shastri undertook the experiment of the Green Revolution in order to overcome food shortages and drought. During the tenure of Prime Minister Indira Gandhi, Congress Forum for Socialist Action, a group in the Congress Party inspired by socialist ideas, made a demand for a nationalization of commercial banks. Even the Communist Party supported this demand. ओके. तर विद्यार्थ्यांनो, आता बॅकग्राऊंड म्हणजे याची मागची पार्श्वभूमी काय आहे, राष्ट्रीयकृत किंवा राष्ट्रीयकरण करण्याचा मागची पार्श्वभूमी काय. तर आपल्याला माहिती आहे की भारताने मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता आणि मग त्या दृष्टीने बँकांचं राष्ट्रीयकरण करणे हे आवश्यक झालं होतं, कारण की आपल्याला व्यापारात काही डेफिसिट होतं. ठीक आहे. म्हणजे आपण एक प्रकारे कर्जाच्या अवस्थेत होतो. ठीक आहे. का झालं होतं हे, कारण की बऱ्याच योजना आपण अवलंबल्या होत्या आणि त्या अवलंबण्यात बराच खर्च झाला होता, ज्यातून आपल्यावर कर्ज होतं भारत देशावर. सो ऑल्सो द प्रॉफिट्स ऑफ दिस बँक्स वुड कम इन टू द गव्हर्मेंट ट्रेजरी. तर आता ह्या बँक्स ज्या आहेत आता प्रायव्हेट म्हणजे खाजगी क्षेत्रात नसल्यामुळे त्यांना जो नफा होईल तो सरकारला मिळेल आणि तो मग ट्रेड डेफिसिट जे आहे ते कमी करण्यासाठी वापरता येईल. त्याचबरोबर स्मॉल ज्या इंडस्ट्रीज आहेत म्हणजे छोट्या छोट्या फॅक्टरीज आहेत किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत त्याही आपल्याला सुरू करणं आवश्यक होतं हे राष्ट्रीयकरण करण्यासोबतच. ठीक आहे. तर मग लाल बहादूर शास्त्रींनी एक ग्रीन रिव्हॉल्युशन हरित क्रांतीचा प्रयोगही सुरू केला होता, कारण की आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासत होती आणि दुष्काळही पडत होता आणि लोकसंख्याही वाढत होती. ठीक आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी हरित क्रांती सुरू केली होती किंवा तो प्रयोग सुरू होता. आणि जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्या काळात काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन हा एक नवीन संघ स्थापण्यात आला होता काँग्रेस पार्टीकडून, ज्यामध्ये त्यांनी समाजाचं भलं व्हावं आणि ज्या काही व्यापारी बँक आहेत त्यांचं राष्ट्रीयकृत किंवा राष्ट्रीयकरण व्हावं अशी त्यांची मागणी होती. आणि मग दुसऱ्या अनेक पार्टींनी किंवा पॉलिटिकल पार्टीजनी सुद्धा या मागणीला आपला सपोर्ट दिला, पाठिंबा दिला. ओके. सो in which year Imperial Bank was nationalized? Next question for homework is, in which year Imperial Bank was nationalized? Now 20-point program. Prime Minister Indira Gandhi announced the 20-point program on 1st July 1975 and resolved to make efforts towards rapidly becoming a developed nation. The main provisions of the 20-point program are as follows: land ceiling for cities and agricultural land, equal division of wealth, minimum wages for workers, increase in water conservation schemes. Okay. So here these are 5 points, and in these 5 points this 20-point program is covered.
सो नाव विद्यार्थ्यांनो, आपल्या त्यावेळच्या 1975च्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 पॉईंट प्रोग्राम अनाऊन्स केला 1 जुलै 1975ला. आणि भारत लवकरात लवकर एक विकसित देश व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. तर त्याच प्रयत्नाचा हा एक 20 पॉईंट प्रोग्राम हा एक आणखी एक नवीन इनिशिएटिव्ह होता. तर त्यात त्यांनी काय काय सांगितलं, तर मग शहरांसाठी किती जागा असली पाहिजे, शेतीसाठी किती जागा असली पाहिजे, नंतर जी संपत्ती आहे, वेल्थ आहे, त्याचं समान वितरण झालं पाहिजे समाजात. जे कामगार आहेत त्यांना दररोज कमीत कमी किती रोजगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर जे पाणी संवर्धनच्या स्कीम आहेत त्या वाढवल्या गेल्या पाहिजेत. नंतर जे इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये कामगारांचा समावेश झाला पाहिजे. नंतर काही बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग लागते, तर त्या ट्रेनिंग देण्यासाठी राष्ट्रीय संस्था पाहिजेत, स्कीम पाहिजेत. नंतर काही बॉन्डेड लेबर असतात, म्हणजे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो की इतक्या वर्षांसाठी इथेच, तर मग त्यांना मुक्तता मिळवून देणे. त्याचबरोबर बरेच लोक टॅक्स म्हणजे कर चोरी करतात है ना, तर त्याला पण प्रतिबंध घालणे. त्याचबरोबर अनेक आर्थिक गुन्हे आणि स्मगलिंग होते, तर तेही रोखणे. नेक्स्ट, त्याचबरोबर अनेक मूलभूत गरजा असतात, परंतु त्या मूलभूत गरजा किंवा वस्तूंची जी किंमत असते बाजारात त्यावर नियंत्रण आणणे. आणि नंतर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, जसं की फॉर एक्झाम्पल रेशनचे दुकान आपण म्हणतो, तर ते ह्या सगळ्या ज्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहेत त्यात सुधारणा घडवून आणणे. नंतर जे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे त्यात हँडलूम सेक्टर म्हणजे जे हाताने विणकाम करतात त्याच्यात सुधारणा घडवून आणणे. नंतर काही गरीब वेविंग करणारे लोक असतील, म्हणजे जे विणकाम करणारे गरीब लोक, तर त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे. त्यांना घरं, दळणवळणाचे साहित्य या इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे. आणि त्याचबरोबर ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. तर हे आहेत 20 पॉईंट्स प्रोग्राम. नंतर आता पुढे आपण बघणार आहोत की कामगारांच्या समस्या काय होता, इश्यूज ऑफ वर्कर्स. द फर्स्ट टेक्स्टाईल मिल वॉज स्टार्टेड इन मुंबई ऑन 11 जुलै 1851 बाय कवासजी डावर. Eventually mills started in दादर, परल, भायखला, शिवडी, प्रभादेवी and Worli. This part came to be known as Girangaon or town of mills. In the 1980s, the increasing unrest among workers was due to the economic conditions in other sectors. In some industries, the wages of the workers were increasing. They were also getting more amounts as bonus. They were getting more facilities than the textile mill workers. सो आता कामगारांच्या समस्या काय होत्या, तर मुख्यत्वे करून जे टेक्स्टाईल इंडस्ट्री होत्या त्यातल्या कामगारांच्या समस्या काय होत्या त्या आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की जी पहिली टेक्स्टाईल मिल आहे म्हणजे कापड गिरणी, तर ती मुंबईत स्थापना झाली त्याची. तर केव्हा, 11 जुलै 1851 कावसजी दावर यांनी ती स्थापना केली. नंतर मग सरतेशेवटी पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी, वरळी या ठिकाणी मिल्स सुरू झाल्या. आणि मग हा भाग जो आहे मुंबईचा हा गिरणगाव किंवा टाउन ऑफ मिल्स म्हणून ओळखला जाऊ लागला. तर पुढे 1980-81 पासून पुढे जे कामगार होते त्यांच्या समस्या आणखी वाढायला लागल्या, कारण की
इतर ज्या कंपन्या होत्या किंवा इतर जे कारखाने होते तिथल्या कामगारांना जास्त पगार मिळत होता, त्यांना बोनसही मिळत होता. परंतु जे टेक्स्टाईल म्हणजे सुती कापड गिरण्या किंवा दुसऱ्या कापड गिरण्या त्यात जे कामगार होते त्यांच्या बाबतीत असं घडत नव्हतं. ठीक आहे. सो डू यू नो महात्मा ज्योतिराव फुलेज असोसिएट नारायण मेघाजी लोखंडेज efforts resulted in the weekly Sunday holiday for mill workers from 1st January 1882. ठीक आहे. सो महात्मा ज्योतिराव फुलेज असोसिएट नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून मग रविवारची सुट्टी घोषित करण्यात आली 1 जानेवारी 1882 पासून. तर हेही महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. इट इज अ पार्ट ऑफ जनरल नॉलेज. So in the Diwali of 1981, the workers expected to get a bonus of 20%. The Rashtriya Mill Mazdoor Sangh, which was negotiating with employers, agreed upon 8 to 17% bonus without taking the workers into confidence. The cut in the bonus proved to be the cause of unrest. Some workers went to Dr. Datta Samant. They asked him to accept their leadership. Workers of 65 mills came together and Dr. Datta Samant led the strike. On the 18th of January 1982, 2.5 lakh workers went on a strike. Girangaon mills stopped running, making it seem like Mumbai's heart stopped throbbing. ठीक आहे. तर पुढे काय झालं, 1981च्या दिवाळीच्या दिवसात जे गिरणीचे कामगार होते त्यांना अपेक्षा होती की आपल्याला 20% इतका बोनस मिळेल. डिस्काउंट नाही, बोनस. ठीक आहे. तर राष्ट्रीय मिल मजदूर संघ हे आपले जे मालक होते त्यांच्यासोबत हे सगळं बोलत होता आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाने काय केलं की 8 ते 17% बोनस कामगारांना दिला जावा असं स्वीकारलं. परंतु हा निर्णय घेताना कामगारांना त्यांनी सांगितलं नाही. ठीक आहे. तर अशी कपात झाल्यामुळे बोनसमध्ये अशा प्रकारे न सांगता कपात केल्यामुळे मग जे 65 मिलचे जे कामगार होते, 65 कारखान्यांचे कामगार डॉक्टर दत्त सामंत यांच्याकडे गेले आणि मग त्यांनी 18 जानेवारी 1982ला संप पुकारला. ठीक आहे. तर त्याच्यात एकूण 2.5 लाख कामगार होते आणि सगळ्या गिरण्यांचं काम थांबलं. तर हे सगळं झाल्यामुळे जणू काही असं वाटत होतं की जणू काही मुंबईचं जे हृदय आहे त्याची धडधडच थांबली. ठीक आहे. सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज फ्रॉम विच डे द संडे वॉज डिक्लेअर्ड ॲज हॉलिडे. फ्रॉम विच डे द संडे वॉज डिक्लेअर्ड ॲज अ वीकली हॉलिडे and who took efforts for this